सासवड पोलिसांनी हिवरे रस्त्यावरील बिंगो चक्री जुगाराच्या अड्ड्यावर 28 मार्चला छापा टाकल्यानंतर आरोपींना पोलीस ठाण्यात आणलं। त्यानंतर खूप मोठी आर्थिक डील झाली। त्या ठिकाणी टीव्ही दुरुस्ती होत असल्याची दैनंदिनीमध्ये नोंद करून आरोपींना चक्क क्लीन चिट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकारामुळे पुणे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। पाहुयात काय आहे ही घटना। सासवड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस हवालदाराला सासवड हिवरे रस्त्यालगत असलेल्या एका ठिकाणी राजू नावाचा व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन बिंगो चक्री जुगार खेळवत आहे अशी माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्वरित छापा टाकला। तेव्हा त्या ठिकाणी जुगार सुरू होता। या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगारीचे साहित्य आणि बिंगो चक्रीचा जुगार खेळण्यासाठी लागणारा LED टीव्ही जप्त केला होता। तसेच आरोपींवर कारवाई करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात आणलं होतं। त्यानंतर मात्र पोलीस हवालदार बहादरानं कारवाई न करता मोठी आर्थिक मांडवली करून लाखो रुपये उकळले। अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपींना मोकाट सोडून देऊन त्यावर विजयश्री मिळवली। त्यानंतर आपण गोळा केलेली आर्थिक माया कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यातील नोंदवहीत त्या ठिकाणी अवैध जुगार व्यवसाय सुरू नव्हता, तर त्या ठिकाणी एक व्यक्ती टीव्ही रिपेअरिंग काम करत होता अशी पोलीस ठाण्यात नोंद करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल केली। सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 ते 12 बिंगो चक्री जुगारीचे अड्डे, 3 मटक्याचे अड्डे, जुगारीचे 3 क्लब, 2 हुक्का पार्लर, गांजा 2 ठिकाणी, तर 40 ते 50 ठिकाणच्या हॉटेल, फार्म हाऊसवर बेकायदा हातभट्टी दारू विक्री राजरोसपणे सुरू। अवैध धंदे बंद करावेत म्हणून नागरिकांनी अनेक आंदोलने केली, मात्र अवैध धंदे काही बंद झाले नाही। कारण हे अवैध धंदे पोलीस ठाण्यातील आका आणि बोका या 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे। तर या अवैध धंद्यातून 12 ते 15 लाख रुपयांची मायागोळा होत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे। बिंगो चक्री जुगारीच्या गुन्ह्यात विजयश्री मिळवलेल्या पोलीस हवालदाराला 3 वेळा पोलीस दलातून निलंबित केले। तसंच त्याला शिक्षा म्हणून पोलीस हवालदार पद काढून घेत पोलीस शिपाई पदावरही आणलं होतं। तरीही त्याने अवैध धंदे चालकांना पाठीशी घालून गोरख धंदे सुरू ठेवले। अवैध धंदे सुरळीत हाकण्यासाठी पोलीस दलातील एका विकासाची साथ मिळाली। तसंच या दोन्ही अवैध धंद्यावाल्यांकडून माया गोळा करण्यासाठी एका दादाची निवड सुद्धा केली गेली। या तिघांनी मिळून सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातल्याची चर्चा नागरिकांमध्ये। दरम्यान 28 मार्चला बिंगो चक्री जुगारीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकलेले व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागले। त्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी टीव्ही रिपेअरिंग सुरू आहे अशी दिलेली माहिती एकदम खोटी असल्याचं स्पष्ट झालं। म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला सासवड पोलिसांकडून वाटण्याच्या अक्षता दाखवून सर्वच प्रकारचे अवैध धंदे नव्या जोमाने सुरू केल्याचं दिसून येतं। यामुळे सासवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले पंकज देशमुख हे या 2 कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं। या बातमीसह आम्ही ते थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।